नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 1, 2, 3 जून 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये वादळी पावसाचा जोर जबरदस्त बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। अनेक जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून मान्सून पावसाची प्रगती वेगाने सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात लवकरच दाखल होईल। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपल्या हवामानाचा सविस्तरपणे। 1, 2, 3 जून 2026 महाराष्ट्र हवामान विशेष। मान्सून केरळच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर वाढणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी पुढील 3 दिवसाची अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून संपूर्ण देशाचे लक्ष त्याच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे। गेल्या 24 तासात मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप परिसर, अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात चांगली प्रगती केली आहे। सध्या केरळ किनारपट्टीवर मान्सून आगमनासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काळात त्याची वाटचाल अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात दमट वारे केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे, तर बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्याची स्थिती कायम असल्यामुळे मान्सूनला आवश्यक ऊर्जा मिळत आहे। आता मान्सूनची पुढील वाटचाल केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण किनारपट्टी आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेने राहण्याची शक्यता आहे। कन्याकुमारी, केरळ किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक आणि लक्षद्वीप परिसरात पावसाचा जोर कायम राहू शकतो। महाराष्ट्रात 1, 2 आणि 3 जून दरम्यान मान्सूनपूर्व वादळी पावसाचा प्रभाव अनेक भागात कायम राहण्याची शक्यता आहे। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। अहिल्यानगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी तसेच विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी सक्रिय होऊ शकतात। या काळात वादळी वाऱ्याचा वेग तासी 30 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो। काही ठिकाणी अधिक वेगवान झोतही अनुभवायला मिळू शकतात, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मुख्यत्वे करून मान्सूनपूर्व पाऊस आहे। मात्र मान्सून आता महाराष्ट्राच्या दिशेने टप्प्याटप्प्याने प्रगती करत असल्यामुळे पुढील काही दिवसात पावसाचा व्याप आणि तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीत पुढील 3 दिवस राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहू शकतात। तसेच मान्सूनच्या पुढील प्रगतीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, अंदमान समुद्र या तिन्ही समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून महाराष्ट्राकडे 1, 2 आणि 3 जून 2026 या तारखेला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर वाढतोय, तर बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा जोर अधिक असून महाराष्ट्रामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे। 1-2 ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया, 1, 2 आणि 3 जून 2026 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या भागामध्ये किनारपट्टीकडे जोर जास्त राहील, तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये आणि पूर्वेकडे ढगाळ स्थिती राहील, वारे बघायला मिळणार आहे। कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागात आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे वारे असणार आहे, तर पावसाची स्थिती भुवनेश्वर, कोलकाता इकडे हलका मध्यम राहील।
तसे विजयवाडा, हैदराबाद, आंध्र प्रदेशाचा परिसर हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया. तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून. तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही अंबोली, चांदगड, रामगड आणि अल्रणा, बंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेठुरगुंजी वादळी वारे आणि हलका मध्यम पाऊस राहील. कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिणी परिसर अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम हलक्या स्वरूपात राहील. कुरणवाडी, संकेश्वरा, चिकोडी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच पावसाचा अंदाज हा वेंगुळा, महापण, मालवण, वायगणी हलक्या स्वरूपात राहील. कडेगाव, पटेगाव, दिघळा, पोंडा, राधानगरी, पोईप कासल जोरदार पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे. खारेपटण, गगनबावडा, राजापूरपटण, लांजा, बेलकर, सकरप्पा, संगमेश्वर, माखनजण मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच बिद्री, मुरगुड, निपाणी, चिकोडी, सल्लगा, कापसी हलका मध्यम पाऊस आणि वादळी वारे देखील राहील. परोळा, संगळू, मलकापूर, कोकरुलाई मध्यम हलका राहील. कोल्हापूर, जितवेल, किंकोडाली, अष्टा हलक्या पावसाचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्याकडे जोर कमी राहील पुढील 3 दिवसात. सांगली, मालगाव, इचलकरंजी, सल्लगा, रायबाग, हिडकल, देवणकाठी, गोकाक, अलकंगीला या बहुतांश ठिकाणी वादळी वारे आणि हलका पाऊस राहील. जळकाठी, किरंगी, दागलपूर, बिलर्जत इकडे वादळी वातावरण तयार होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तासगाव, अष्टा, रामपूर, पलूस, कराड, कडेगाव, बीटा या भागातही वादळी वातावरण तयार होऊन हलका मध्यम पाऊस राहील. रहिमतपूर, निंदाल, दहिवाडी, लाटे, फलटण, लोणार या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. कोयना, पटण तसेच माखनजण, सरवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील. किनारपट्टीकडे हेडवी, गुहागर मध्यम स्वरूपात राहील. मारगाव, तांबे, लोटी, चिपळूण, सागदेव, घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगर, दापोली, पाचवानी, कलसीत या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, नागोठाणा, सौंदगर, आंबे, कळवण भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थिती आणि वाऱ्याचा जोर असणार आहे. पावसाची स्थिती कमी राहील. केटवल्ले, सासवड, पुणे, लोणी, कालभोर, वाघोली, पाबल, मलठण, कवटे या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा वांगी, केरन हलक्या स्वरूपात राहील. परंडा, बैरभंग, पाणेगाव, बार्शी, अरणगाव, कुरवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच शेतपल, अंगार, कुरुल, बेलाटी, सोलापूर, मंद्रुप, शंग, झालकी, दुधनी, मंगळवेढा, मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, जनमगोटाला हलका पाऊस राहील. नलदुर्ग, ओटीला हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती मिरजगाव, जामखेड, गाडा, आष्टी, भगूर, पातळी हलक्या स्वरूपात राहील. अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामचेतलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. कर्जत, कुसर, पेठ, नरेल मध्यम स्वरूपात राहील. मुंबई, नवी मुंबई, पनवेललाई हलका मध्यम राहील. निंजाले, कल्याणमली, मिरज, भाईंदर, वसई, विरार, सपाले, गोडमाल, वाडा, परळी, पालघर या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याकडे वादळी वारे बघायला मिळणार आहे. शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा, इगतपुरी, खोडाला, मुनगाव, वाडीवारे, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक हलका पाऊस राहील. बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या भागाकडे तिरडे, डुबरे, निमगाव, शिन्नर, नाशिक, ओझर हलक्या स्वरूपात राहील. जोपूल, वणी, डोंबिवली, लासलगाव, मनमाड, नांदगाव तसेच बारम, तालवड या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील. आणि धुळे आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज काही भागात राहील. धुळे, अंजंग, अरबी, बकरूड हलक्या स्वरूपात राहील. परोळा, धरणगाव, रंडळ, जळगाव, भुसावळ, जामनेर, पौर, पडगो, पाचोरा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नड, हतनूर, चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज आणि विजांचा कडकडाट देखील राहील. बारम, अहमदापूर, वैजापूर, गंगापूरला हलक्या स्वरूपात राहील. धाकेपाल, पैठण, श्री छत्रपती संभाजीनगर ढगाळ स्थित राहील. पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा काचूड, पाचूड, ईश्वरनगर, अंबड, गोलापांगरी, तारगाव, जालना,
तसेच रामशेगोछोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडे जोर कमी राहील. देऊळगोराजा, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उम्हापूर तसेच करकम, बालगाव, जांभळी, अंबळनेर हलका पाऊस राहील. वडवणी, तळेगाव, मंजलगाव, शिरसोल, सोनपेठ राहील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे येलम, चौसला, पाटोदा, जामखेड, कडाष्टी मध्यम स्वरूपात राहील. धाराशिवमध्ये कळंबाचा, तारकेडबूम जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. धाराशिव, कामेगाव, बेमली, पाटंजी, तुळजापूर, नलदुर्ग, हलक्या स्वरूपात राहील. तसेच खिंतोट, औसा, लातूर आणि घाटेगाव, मुरुड, बोकडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. लातूर रोडला ढगाळ स्थित राहील. अहमदपूर, पडुमजूक, जळकोट, मुखेड, हणेगाव, जाकाल, देगलूर, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई हलक्या स्वरूपात राहील. परभणी, जरी, बोरी, जंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, नांदेड वाघाला, मुखेड, भोकर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवट हलक्या पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट राहील. हिंगोली जिल्ह्यात जोर जास्त राहील. हिंगोली, कळमनुरी तसेच इनापूर, माघाव, माऊर जोरदार पावसाचा अंदाज राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, लोणी, लोणार, रिसोड, मेहकर, डोंगाव जोरदार स्वरूपात राहील. वाशिम, रेताड, मालेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केलवड, बुलढाणा तसेच बाबरगाव, खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुरनाथ, दासराखेड, मलकापूर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अकोट, टेलरा, हिरवाखेड हलका पाऊस राहील. अकोला, बोरगाव, मंजूक, गोरेगाव, आळंदा इकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. मंगळूरपी, कर्जना, खेडा हलका पाऊस राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील. तसे मोजारी, नांदगाव, अमरावती, चांदूर बाजार, मोर्शी, ब्राह्मणतडी, चिखलदरा, रिसालधारणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याकडे यवतमाळने लाटके, दारवा मध्यम स्वरूपात राहील. रुई, जवई, अर्निद्या आणि साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील. माघाव, माऊरले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच पांढरकवडा, घाटंजी, करंजी ढगाळ वातावरण राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. वर्धा जिल्ह्याकडे देवळी, कोल्हापूर, वर्धा, जामणी, बुरकोकाटी, अरबी, वडोणा, लाडगड मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याकडे दिगडोडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांढरणा मध्यम स्वरूपात राहील. आणि तसेच उमरी, सावरनेर, पार्श्वनी, नागपूर इकडे ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया ढगाळ वातावरण राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.